राज्यभरातून आणि देशभरातून हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जातात। अनेक विद्यार्थी आर्थिक मदतीसाठी विविध शासकीय आणि खासगी शिष्यवृत्तींना अर्ज करतात। मात्र सध्या शिष्यवृत्तीच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना लक्ष केलं जातंय। फसवणूक करणारे लोक व्हॉट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम किंवा SMS द्वारे आकर्षक संदेश पाठवतात, जसे की तत्काळ 25,000 रुपयांची शिष्यवृत्ती, 100% हमी शिष्यवृत्ती, आजच अर्ज करा, मर्यादित जागा, अशा मजकुरातून विद्यार्थ्यांना भुलवलं जातं। विद्यार्थी त्या लिंकवर क्लिक करतात आणि त्यांना बनावट संकेतस्थळावर नेलं जातं। या संकेतस्थळावर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, ATM कार्ड माहिती, CVV किंवा OTP मागितला जातो। काही प्रकरणांमध्ये नोंदणी शुल्क किंवा प्रक्रिया शुल्क म्हणून 500 ते 2,000 रुपये भरण्यास सांगितलं जातं। पैसे भरल्यानंतर संपर्क तुटतो किंवा संकेतस्थळ गायब होते। लक्षात ठेवा, कोणतीही अधिकृत शासकीय शिष्यवृत्ती कधीही OTP, ATM पिन किंवा CVV विचारत नाही। अधिकृत संकेतस्थळाचा शेवट सहसा government.in असा असतो। संकेतस्थळावर शुद्ध लेखनाच्या चुका, चुकीचा लोगो, स्पष्ट संपर्क माहिती नसणे किंवा अतिशय आकर्षक वचन देणे हे सर्व इशारे असतात की संकेतस्थळ बनावट असू शकतं। जर चुकून तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील शेअर केले असतील तर त्वरित तुमच्या बँकेशी संपर्क साधून कार्ड ब्लॉक करा आणि राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवा। जितक्या लवकर तक्रार केली जाईल तितकी आर्थिक नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता वाढते। आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा PCMC न्यूज।